लोकसभा चुनाव, विदर्भ का जनमत किसके साथ, देखें लगातार यूसीएन न्यूज पर। नवनीत राणा को अमरावती सीट से भाजपा की टिकट मिलने से राणा समर्थकों में काफी उत्साह है। विशेषकर महिला कार्यकर्ताओं में तो जबरदस्त खुशी का माहौल है। यूसीएन न्यूज से खास बातचीत में महिला कार्यकर्ताओं ने इस बार भी नवनीत राणा को जिताने के लिए अपना पूरा सहयोग करने की बात दोहराई। विद्यमान खासदार नवनीत राणा यांना आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने तिकीट देण्यात आलेले आहे। त्यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे। उमेदवारी जाहीर होताच अमरावतीमध्ये प्रचंड असं आनंदाचं वातावरण युवा स्वाभिमानच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे। महिला कार्यकर्ता आपल्या सोबत आहेत। महिलांच्या काय भावना आहेत हे आपण जाणून घेणार आहोत। ताई, काय सांगाल, आज नवनीत बाबींना तिकीट डिक्लेअर झाली भारतीय जनता पक्ष, काय तुमची प्रतिक्रिया? अतिशय आनंदाचं आणि जल्लोषाचं वातावरण आहे आणि कितीही वावड्या उठल्या, कोणी काहीही म्हटलं, गेल्या काही दिवसात पूर्ण जिल्हाभर वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला होता की आपल्याला तिकीट भेटत नाही, आपण निवडून येत नाही वगैरे वगैरे। पण आम्ही कार्यकर्ते युवा स्वाभिमानचे सर्व निश्चिंत होतो, कारण आम्हाला 100% माहित होतं, कारण नवनीत भाभी इतका सक्षम उमेदवार आपल्या जिल्ह्यासाठी दुसरा कोणीही नाही। आणि पक्षश्रेष्ठींनी जो भाभींवर विश्वास टाकला, जो आम्हाला कमळ हे चिन्ह दिलं, आम्हाला पार्टीने योग्य समजलं, त्यासाठी आम्ही सर्व स्वाभिमानचे पूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते खासदार मॅडमच्या सोबत राहू आणि भरघोस मतांनी, अगदी प्रचंड मतांनी त्यांना निवडून आणण्याचा पूर्ण 100% आम्ही प्रयत्न करू। नक्कीच आपण जर पाहिलं तर महिलांमध्ये प्रचंड असं आनंदाचं वातावरण आहे। ताई, काय सांगाल, आज भाभीची पुन्हा उमेदवारी घोषित झालेली आहे? आम्हाला विश्वास होता, कारण मागील 5 वर्षामध्ये मोदीजींच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या माध्यमातून या अमरावती जिल्ह्यासाठी माननीय खासदार नवनीतजी राणा यांनी करोडो रुपयांचा निधी आणला, मोठे मोठे प्रोजेक्ट आणले, तर आम्हाला विश्वास होताच त्या लढणारच होत्या आणि तिकीटही मिळणारच होतं। आज आम्हाला खूप आनंद झालाय सगळ्यांना आणि यापेक्षा जास्त ताकदीने आम्ही त्यांच्या इलेक्शनमध्ये त्यांना निवडून येणारच आहे, पण जास्तीत जास्त मतदान किती जास्त मिळेल याचा प्रयत्न आम्ही करणार आहे। जर आपण जर पाहिलं तर या मागच्या वेळेसपेक्षा यावेळेस अधिक मतांनी नवनीत भाभींना आपण निवडून आणणारा असा विश्वास महिला कार्यकर्त्यांनी यावेळेस आपल्यासोबत बोलताना व्यक्त केला आहे। अरुण जोशी, यूसीएन न्यूज, अमरावती।